महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये अंमलात आणली. सदर योजनेच्या संदर्भामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब संवाद अभियान उद्यापासून संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे, आता चालू आहे. परंतु कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच्या सर्व मतदान केंद्रावर माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाने डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार कल्याण यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांचा आदेश घेऊन पूर्ण मतदारसंघामध्ये या योजना राबवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ कमिटी, शिवदूत, महिला आघाडी, युवासेना, शिवसेनेच्या सगळ्या अंगीभूत संघटना उद्यापासून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही एक जो ॲप लॉन्च केलेला आहे तो वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करून तो मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्याच्या नंतर संवाद करत असताना महिलांच्या प्रतिक्रिया सुद्धा नोंदवायच्या आहे. प्रतिक्रिया नोंदवत असताना त्यांच्याबरोबर सेल्फी फोटो काढून महिलांना प्रत्यक्षामध्ये लाभ मिळाला की नाही, कुठल्या मतदारसंघामधून लाभ मिळाला, या सगळ्या ज्या माहिती आहेत त्या सगळ्या त्या ॲपमध्ये या ठिकाणी समाविष्ट केल्या जाणार आहेत. मला खात्री आहे की उर्वरित राहिलेले जे काही आता लाभार्थी जे असतील या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आम्हाला ते निदर्शनास आल्याच्या नंतर उर्वरित कालखंडामध्ये सुद्धा या योजनेच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करण्याचं काम शिवसैनिकांच्या माध्यमातून आम्ही आता सुरू ठेवलेलं आहे. आज सुद्धा आमची गुगल मीटवरती ऑनलाईन या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर ऑनलाईन मीटिंग आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्यापर्यंत शिवसैनिक त्या ठिकाणी पोहोचून त्यांची प्रतिक्रिया या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी नोंदवणार आहोत. आणि असंच जे काम जे आहे मुख्यमंत्री साहेब चांगल्या पद्धतीने ह्यापुढे सुद्धा करत राहतील. कारण शासनाच्या अनेक योजना ज्या आहेत शासन आपल्या दारी, ह्या योजनेचं सुद्धा माध्यम ह्या माध्यमातून आम्ही फिरून लोकांना जनजागृती करणार आहोत आणि जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा या बाबतीमध्ये शिवसेना प्रयत्न करणार. तुम्हाला sena.vnd.co.in वर जायचं आहे. तुम्हाला हा पेज दिसणार आहे. त्याच्यावर तुम्हाला इन्स्टॉल नाव बटन दाबायचं आहे. तर तुम्हाला हे डाउनलोडचा बटन येणार आहे. मग डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे ओपन करायचं आहे. तर तुम्हाला हे क्रोमचं एरर दिसणार. सेटिंगवर क्लिक करायचं आहे, अलाव करायचं आहे आणि मग हा इन्स्टॉलचं बटन येणार. तुम्हाला ते इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन. हा तुम्हाला लोकेशनचा तुम्हाला प्रश्न विचारणार. तुम्हाला ते व्हाईल युजिंग दिस ॲप करायचं आहे. मग तुमचा असा ॲप उघडणार. मग तुम्हाला जे तुमचं प्रिफर्ड लँग्वेज आहे ते तुम्ही क्लिक करू शकतात. आता मी इंग्लिश करतो आहे. इकडे मी मोबाईल नंबर नाही टाकणार, मला पहिला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मी रजिस्ट्रेशन बटनवर जाणार. इकडे नाव टाकणार माझं. माझं नाव, मधलं नाव आणि आडनाव, मोबाईल नंबर टाकतो आहे, माझी ईमेल आय डी टाकतो आहे, डेट ऑफ बर्थ टाकतो, मग माझी सिटी, माझं विधानसभा, माझं पूर्ण ॲड्रेस, तुमचं पिन कोड, फोटो क्लिक करायचं आहे तुम्हाला.
फोटो क्लिक केल्यानंतर तुमची वोटर आय डी 10 डिजिटची, मी हा डमी डेटा टाकतो आहे सिक्युरिटी पर्पजसाठी आणि हा रजिस्ट्रेशन दाबा. मग तुम्हाला OTP येणार. OTP आहे 453264. 453264. हे कन्फर्म करा तर तुम्हाला हा डॅशबोर्ड दिसणार. तुम्हाला ज्ञान प्राप्तीसाठी तुम्हाला लँग्वेज चेंज करायचं, इकडे जाऊन तुम्ही मराठी लँग्वेज पण करू शकता किंवा हिंदी लँग्वेज पण करू शकता. मी इंग्लिश ठेवतो आहे आता. आणि इकडे तुम्हाला सगळं ज्ञान देण्यासाठी हे जेवढे स्कीम्स आहेत त्याच्याबद्दल हा माहिती आहे. हा क्लिक केल्यावर तुम्हाला ही त्या स्कीमवर घेऊन जाणार आहे. परत बॅक केल्यानंतर परत बॅक दाबतो आणि एक सर्वे करतो नवीन. हा डमी डेटा टाकतो तुमच्या माहितीसाठी. डेट ऑफ बर्थ त्या सर्वेकरांची, कुठल्या सिटीला तुम्ही करताय त्याचा विधानसभा, पिनकोड, त्या वोटर त्यांच्याकडे वोटर आय डी आहे की नाही आहे. मी सध्या नाही करतो आहे. येस नो हे प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तर द्यायचे आपल्याला, घ्यायचे त्यांच्याकडून. स्कीमबद्दल माहिती आहे की नाही आहे. परत फोटो घ्यायचा आहे आणि सबमिट दाबायचं आणि हा सर्वे रजिस्टर्ड झाला. अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.